आज बघा पूर्णपणे बरा झालोय म्हणून आलोय बघा म्हशींकडं। तर सगळ्या म्हशी बघा तळ्यात जाऊन बसलेल्या। काय सांगायचं तुम्हाला, अवाई पवत निवांत बसलेल्या। आज काय झालंय, लवकर सोडली आणि लवकर सोडल्यामुळं फुगली, पाणी पिली ते आता उन्हाचे निवांत बसली बघा तळ्यात। काय सांगायचं आहे, ऊन पण तुम्हाला सांगतो कडक पडले, अजून थंडीच पडली नाही राव। आणि आज तर उकाडतंय, थोडं वारा बी आहे आणि आकाशात आभाळ बी आहे, ढग पण आहेत, म्हणजे पाऊस येण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे। असू द्या, शेतकऱ्यांना सारखा पाऊसच पाहिजे। आणि निसर्ग बी बदलला आहे, वातावरण बदललं आहे। काय होतं आहे, जर 15 दिवसाला असं वातावरण बदललं की तुम्हाला सांगतो काय ना काय होतंयच। बरं असू द्या, वातावरण बदलणार, पृथ्वीवर झाडच राहिली नाही, आपणच याला जबाबदार आहे। पाऊस एवढा जास्त होतोय किंवा कमी पडतो, याला मानवच जबाबदार आहे। आता आपण खोटं बोलून चालणार नाही, आपण जबाबदार आहे म्हणले आपली चूक आपण सुधारली पाहिजे। जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता एवढं तुम्हाला चालावं गच्च भरलेला दिसते शिगण, आणि असल्यात मनसोक्त बुडण्याचा आनंद घेते। लय भारी वाटतंय राव जनावरांना बी पाणी एवढं नव्हतंच बुडायला कधी, पण जनावरं आता ह्याकडंच न त्याकडंच जात नाहीत। नाही पहिलं कायचं करायचं, मला एका म्हशीचा कासरा धरून उभा राहावं लागायचं, आणि इकडं जर मुकळी सोडली तर पडेल्या कडेला मसरं निघायची। पण आता तसं नाही, पाणी भरपूर झाल्यामुळं म्हशी ततच डुबणार बुडणार आणि पुन्हा आपोआप हे दिशेनं बाहेर निघते। म्हणजे पाणी जास्त झालेल्याचा अंदाज म्हशींना सुद्धा आलाय बघा। त्यांना बोलता येत नाही, विचार करता येत नाही, पण हुशार आहेत। असं आहे, तुम्हाला सांगतो 2-4 दिवस इतका आजारी पडलो होतो राव, मला उठायला आणि चालायला सुद्धा येत नाही। म्हणून बघा 2-3 दिवस मी इंजेक्शन घेऊन आलो, गोळ्या घेऊन आलो आणि विश्रांती घेतली। घरनं 2-3 दिवस हल्लोच नाही। मग आज तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे बरा झालो की जावं म्हणलं आज म्हशींकडे, कारण का बरं झालं की मला दम निघत नाही। कारण का जनावर आहे तर आपण आहे, वावर आहे तर पावर आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपली तब्येत बरी झाली की तुम्हाला सांगतो आपण आपापल्या कामाच्या मागे लागलं पाहिजे। बरोबर आहे ना, सांगा बरं दोस्तांनो। ऊन किती कडक पडले आणि माझ्या पाठीमागे दिसते का हिरवगार, ही यलतार आणि घनेरी कसं आहे गच्च भरले। म्हशी तुम्हाला सांगतो निवांत बुडली त्या तलावात, किती बी पाण्यात बसायचा। पहिले मी काय करायचं, दावं धरायचं बसायचं, व ताटकळत बसायचं। आता कवा निघायला तवा बाहेर निघा, मला बी आता इथं बसायला मिळतं। आता निवांत पाणी बिनी पितो। तुम्हाला सांगतो आज काही जेवण करत नाही, कारण का सकाळी फुल जेवलोय, आता ह्याच्यावर संध्याकाळी जेवायचं। बरोबर आहे का ना दोस्तांनो। आणि ही पाठीमागं कडवळ आहे बघा, हाय आपल्या शेरडासनी हे केलं आहे निवांत। सांगतो मला शेळ्या पुन्हा खाती द्या, आता काय कमी का खायना द्या, बरोबर आहे का नाही। पण म्हशीनं लागते कडधान, म्हशीसुद्धा आपल्या आवडीनं कडधान खाती द्या। अजून काय त्यांना कडधान लावलं नाही बघा, पण आता तुम्हाला सांगतो थोडाफार पाऊस पडला आहे, अजून गावात पण हवा हिरवंगार आहे। मग पुन्हा काय करायचं, ही गावात ज्यावेळी वाळल का त्यावेळी आपल्या कडधानाला शाज लावायची, तोपर्यंत जनावरं अशीचचा गाडा हिंडवायची। कारण का पाऊस पडल्यामुळं कुसर थोडंफार निम्मार्ध झडले आणि कुसर हिरवीगार आतनं हिरवंगार गवत झाले। आता ही गवत खाऊन अजून म्हशी फुगती द्या,
आणि ज्यावेळी आपल्याला वाटतं आता गावात पाक वाळून चाललं आहे त्यावेळी मग आपण एका टायमाला कडधान चालू करायचं. खितलं कडधान तुम्हाला सांगतो 1-2 महिने जाईल आणि वरच्या शेतात पेरलं आहे तर कडलं 1-2 महिने जाईल. म्हणजे आपलं हे 4 महिने तर कडधान निघतं आहे. काय काळजी करायचं काम नाही. नाही वाटल्यास काढून आणायचं काय तर करायचं. पण कडधान हे जनावराला खरंच मानते. मसरासनी तर इतकं कडधान भारी मानतंय हे बोलायचं काम सुद्धा नाही राव. इतकं भारी कडधान. आणि हे गाई म्हशी कशी आहे ते निवांत बसली. त्यांना तर काय म्हणायचं आहे राव. वरनं ऊन चपा लागते मग काय करायचं. आता मला एवढं ऊन लागतंय मी आज टोपी आणायचं तर ध्यान नाही. ह्या गडबडीत तुम्हाला सांगतो मसरं कसं माहिती आहे का टायमिंगला सोडली की दूध याची. दररोज सोडायला तुम्हाला सांगतो माझ्या आजारपणामुळं उशीर व्हायचा पूजाला. म्हणून आम्ही आज लवकर सोडली आहे ती. आणि लवकर सोडली की मसराचं भागतंय. नाहीतर ह्या रानाकडून त्या रानाकडं त्या रानाकडून त्याकडं म्हणजे अशी दमवती. जनावरांना दमवलं नाही पाहिजे मग बरं वाटतं. दमवलं का तुम्हाला सांगतो मला बी लई टेन्शन येतं. मी काय करणार एकटा सांगा. दोस्तांनो तुमच्याकडं असं हिरवंगार चरायला आहे का मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आता काय भागात पाऊस भरपूर पडतोय पण माळरान भरपूर नाही. सगळं बागायचं असते आणि आमच्या इकडं तुम्हाला सांगतो माळरान भरपूर आहे. त्यामुळे जनावरांना हिरवागार चारा होतोय. तसं तुमच्या गावाला माळरान असं आहे का. एवढा पाऊस पडला आहे का आणि आता कुसळं मुडली ती का सांगा. कारण का बाई असं गावात येतं आहे आणि ही कुसळं कशी आहेत कुसळं. ही कुसळ म्हणजे काय गावात आहे गवताला पुन्हा कुसळ लागते. आणि चालताना तुम्हाला सांगतो पायात घुसते. पण असं बघत बघत चालावं लागतंय. गुडघ्यापर्यंत बूट जाणणार होतं कुसळ लागते म्हणून. पण काय होतंय ती बूट हातात घेतलं म्हणजे पायात घातलं की तुम्हाला सांगतो लय पळायला येत नाही. समजा जनावर आपली पळाली तर आपण पळायचं कसं. चप्पल असले का तुम्हाला सांगतो पळायला येते. सुपर म्हणजे सुपर. आमच्याकडे तर अजून सांडीच्या तलावातनं म्हणजे तळ गच भरून अजून सांडीतनं पाणी वाहतंय. नाही पाऊस पडला तरी अजून 15 महिना सांड वाहते. आणि अजून जरी एखादा चुकून मोठा लाट पाऊस पडला मग महिना 1.5 महिना अजून सांड वाहणार. म्हणजे वडा फुल्ल भरून आता सध्या चालू आहे राव. असू द्या हे चाललंच पाहिजे. जितकं चांगलं चालेल तितकं भारी. बरोबर आहे का नाही. पाणी पाहिजे हो. पाण्याशिवाय काय. ओला दुष्काळ असलेला चालेल पण वाळ्याला दुष्काळ नसावा. तर ओला दुष्काळ पडला तर आपल्याला प्यायला पाणी भरपूर असते ना. आणि वाळा दुष्काळ पडला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार. टँकर चालू होणार. मग टँकरचं पाणी आपल्याला किती पुरायचं. मग मनसोक्तपणे आपण टँकर वापरू शकत नाही. सगळ्या वस्तीनं त्याला पुरवायचं असते पाणी. त्यामुळं वला काळ पाहिजे अशी पूर्वीची लोक म्हणायची. वला काळ असला चालेल पण वाळ्याला काळ नसेल असे त्यावेळची लोक म्हणायची.